मंडळी, मनोरंजनाची क्षितिज पार करत हास्याचा बेट शोधायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाच्या लहरींवर स्वार होणाऱ्या सगळ्या कोलंबसांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाचं प्रोत्साहन देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आंबळकर आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, सालबर्डी या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झाले. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. अष्टपैलू अभिनेते कमलाकर सातपुते, गुणी अभिनेता अंशुमन विचारे, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत, अष्टपैलू अभिनेते चित्तरंजन गिरीसर, या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश चौधरी आणि सालबर्डी सिनेमाचे निर्माते राम जाधव सर. तुम्हा सगळ्यांचं जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नशीब श्रेष्ठ की मेहनत, आता यावर इथे रंगणार आहे चर्चासत्र. चला बघूया कलाकारांची ही मेहनत हास्याचं नशीब कसं फुलवते ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. केम छो? ओ अंटे वाम मम्मा 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 मम्मा. काय नक्की होतंय? नमस्कार, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचे गहिर भलतं जबरदस्त स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे बा, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांना कसे खाऊ का गिळू करतात, तसं त्यांना एकमेकांसोबत कच 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 झुंजायला लावतो. आणि त्या नादात जो मुद्द्याचा गरगट्टा होतो बा, त्याला 5-50 जाहिरातींसोबत विकून टाकतो. आणि असं विकतो की लोक कालचा मुद्दा विसरले पाहिजे, आणि उद्या असा मुद्दा काढतो की लोक आजचा मुद्दा विसरले पाहिजे. तर मंडळी, आज अशाच एका रद्दड दलिंदर मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार. आजचा आपला विषय बा, यशाचं रहस्य काय आहे बा? कष्टाची साथ, नशिबाचा हात. आणि या मुद्द्यावर कॅट PPT आणि केमिनीवरून ढापलेले पण वास्तवाशी 2 रुपयाचा पण संबंध नसलेले पचपचित गुळगुळीत दर्जाचे मत मांडायला दर्जाचे मत मांडायला दर्जाचे रिकाम टेकडे मान्यवर इथे आलेले आहेत. आणि त्यांचे मी एक टाळी वाजवून जोरदार स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की आपल्या टिचभर कर्तृत्वाची पिचकारी ठुसठुस करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी पुचूकन मारावा. काय काय पद्धत आहे ही ओळख करून द्यायची? माझी पद्धत आहे. डिसेन्सी वगैरे काय आहे का नाही? अरे कशाची डोंबल्याची डिसेन्सी हो? माझ्याबद्दल बोलताना कोणी डिसेन्सी वापरतं का? गोस्वामी सर तर तोंडाला येईल ते मग. हा आमचा अभिनयाचा वेड बिगार म्हणे. हा अभिनय करायला लागला की रंगदेवता मांडीत डोकं खुपसते म्हणे. सोड रे फील्ड, सोड रे, जाय रे. आता मी डंबेल मारतो तर माझी बॉडी थोडी स्टीप आहे. मला म्हणतात, श्याम्या तुझ्यापेक्षा पुतळा लवचिक आहे म्हणे, तो चांगला अभिनय करेल म्हणे. अरे बापरे, कसं तरी होतं. काय झालं? काय तुम स्वतःबद्दलच बोलणार आहात का? नाही. मुद्दा काहीतरी विषय आहे ना आपला. आम्हाला कशासाठी बोलवलं इथे? हा यशाचं रहस्य काय बा? यशाचं रहस्य काय? अरे मॅडम, त्याच्या आधी आपण ओळख करून घेऊ. चेतनाजी. म्हणजे ओळख. हा, नमस्कार. हा. मी अखिल भारतीय आज करू कष्ट उद्या करू आराम
या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. ओहो क्या बात आहे क्या बात आहे एकदम ओळख करून दिली आहे तुम्ही धन्यवाद धन्यवाद. रोहितजी नमस्कार. हम्म. मी अखिल भारतीय नशिबातच असला आराम तर कशाला घंट्याला करायचं काम. या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा 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 रोहितजी एक सांगू का काय? तुमच्यात एक लेझी इलेगन्स आहे बा हा तर हा आणि नमस्कार मी अखिल भारतीय अरुण मोरे यांना करू द्या आराम पाठांतर करायला आहे ना श्याम. या संघटनेचा अध्यक्ष श्याम सुंदर राजपूत. वा. तर यशाचं रहस्य काय आहे बा कष्टाची साथ की नशिबाचा हात रोहितजी विषयच नाही नशिबाचा हात. कशावरून तुमच्यावरनं म्हणजे म्हणजे तुमच्यावरनं. माझ्यावरून अरे तुमच्यात असं काय आहे की तुम्ही येतात नशिबावरूनच आहे तुम्ही. तुम्ही का सुरुवातीलाच माझ्यावर घसरायचं ठरवलंय का अरे मग विषय काढताना ठरवायला पाहिजे होतं की तुम्ही तेव्हा कळायला पाहिजे होतं तुम्हाला. इथं लगा 80-90 लोक येऊन ऑडिशन देऊन जाते ती या त्यांचं मामला काय होत नाही. ह्यांच्यात असं काय आहे की इथं फक्त काढायचं राहिलाय म्हणून एवढी वर्ष इथं येऊ माणूस. नशिबात आहे तुमची. तुम्ही मुद्द्याच्या बोलाव अरे बापरे. मी इथे माझ्या टॅलेंट वर आहे. कशाच टॅलेंट कसलं टॅलेंट कसलं पाठांतर ओके ओके हा. काय संपलं स्किट? नाही. अहो, असं काय करता तुम्ही मी म्हणजे ऐराणी भाषा बोलतो मी खानदेशचा एकमेव प्रतिनिधी आहे मी म्हणजे तसा हेमंत असतो अधून मधून नाही असं नाही तो असतो पण कसं मी ऐराणी बोलतो बोलण्याची कला आहे बा माझ्याकडे. अरे एका माणसानं 4 वर्ष बसवून मारून मुटकून शिकवलंय तुम्हाला. तुमचं काय आहे त्याच्यात तो. अरे छत्रपती संभाजीनगरला राहून धुळ्याच्या भाषेवर करिअर झालेला माणूस आहे हो. गुत्तू पडा नशीब नाही तर काय आहे तुमचं. जास्त बोलू नका तुम्ही काय बाई बोलताय काय बोलताय लागा अरे तुम्ही. मूळचा खानदेशचा आहे मी हं. माझ्या वडिलांचं गाव 40 गावच्या पुढे कचगाव आहे ते गाव आहे माझं हा ना भाषा शिकायला काय कष्ट घेतले माझ्या मला माहिती ते आम्हाला माहिती. आहे आणि तुम्ही काय बोलता हो काय? तुम्ही तर तुमचीच एक भाषा मारत राहता नेहमी त्याच्या पलीकडे काय येतं तुम्हाला माझ्या नादाला लागू नका. मी लय येडा माणूस आहे. हा, येडा माणूस. बाल्या बाल्यानं याड लावतोय. माझा विषय सोडा तुम्ही. माझ्याकडे जावई बघा. आहे ना तुम्ही बघा मुळात आहे ना मी इथे नशिबाने आहे का मेहनतीने हा मुद्दाच नाही ना जनरल बोला मुद्द्यावर या विषयावर या काय काय चाललंय यांचं? कोण आहेत हे? हा? रोहित माने हे माहिती हो मग पण तुम्ही इथे मान्यवरांना बोलवताना त्यांचा त्या विषयात अभ्यास आहे की नाही त्यांची पात्रता आहे की नाही हे चेक नाही करत का? ए, पात्रता कोणाची काढताय पात्रता कोणाची काढताय तुमच्या काय बापाचं खाल्लंय मी. बाप का काढताय माझा? पात्रता काय बोलताय तुम्ही. माझा बाप का काढला? पात्रता म्हणजे काय असते पात्रता काढताय तुम्ही. पात्राला काय करताय? बाप का काढलात माझा? बाप काढणार तुम्ही. त्यांना माफी पात्रता काढली की मी बाप मागायला काढणार. माफी मागायला सांगा. कसली माफी मागायची. माफी मागा. नाही माफी मागत. मागा माफी. अरे मी नाही मागत. चल माफी मागा. अरे हाड नाही मागत माफी. हाड हाड म्हणताय तुम्ही मला हे यांना भाषा नीट यांना माफी मागायला सांगा. अहो, जाऊ द्या ना. माफी मागायला सांगा जाऊ नाही द्या. चर्चा पुढे जाणार नाही. नाही थांबा ना थांबा चेतनाजी थांबा ना वा वा. रागावल्यावर भारी दिसता बरं का रोहितजी असं तुम्ही डायरेक्ट बाप नका काढू ना हो. ते वाईट दिसतं ना मग ह्या पात्रता काढतात ते चालतंय तुम्हाला. सोडा ना काय पात्रता काय सोडा ना तुम्ही बिला का त्यांचीच कड वाढताय. अरे नाही ना काय ग बसा मला माहिती आहे सगळं. काय यायला बोंबलायला आम्ही पुरुष म्हणून जन्माला आलोय ना इथंच आमचं नशीब फुटलेलं आहे. रोहितजी मुळात स्त्री का पुरुष हा मुद्दाच नाही आजचा हा यांना सांगा. नशीब की मेहनत याच्यावर बोला मुद्द्यावर राहा शामराव मुद्द्यावरच आहे हा. मी विषयावरच आहे. सांगा आता तुमच्या समोरच एक उदाहरण आहे. हम्म. तुमचा देव समीर चौगुले हा त्याला बिबट्या प्रिंटची साडी नेसवून समोरच्या खुर्चीवर बसावला आता कोण बघल का त्याला. गंध पटक दिसेल ते इडीस. नाहीच बघणार कोण. हा. कळलं का त्याच्या नशिबातच नाही तिथं बसणं. नाही ती नशीब फक्त एकाच आहे हा. तामणकर बाईंचं. हा. त्यांनी तिथं बसून हसायचं हा. आणि ह्यानं त्यांना हसवायला इथं मरमर करायची. त्याच्या नशिबात फक्त
फक्त कष्ट करणं आहे आणि त्यांच्या हसून पैसे कमावणं. अरे बापरे, असं आहे का? असंच आहे तर कसं आहे तर हो का? मग नमस्कार मंडळी. हसण्याच्या मूलभूत गरजेसाठी मनोरंजनाची सेवा प्रदान करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य सत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, प्रत्येक पिवळा आंबा हापूस नसतो आणि पांढरा आहे म्हणजे कापूस नसतो. मी असं का म्हणते ते तुम्हाला कळेल पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात जत्रेचे इरसाल गावकरी. हा बोला. हे दोन्ही आहे का ते? होय होय म्हणजे ह्या दोघांच्या विरुद्ध कंप्लेंट लिहिली आहे. होय साहेब हा? होय चला ए, तिकडे वा तुम्ही जरा. होय, होय. तिकडे उभे राहा. हा, काय कंप्लेंट आहे बोला पटकन. साहेब, तुमची जर परवानगी असेल, अनुमोदन असेल आणि अनुमती असेल अरे तर बापरे. आम्ही तुम्हास आमची व्यथा कथन करू. बर मी पृथ्वी प्रताप आणि हा माझा सुपुत्र मंदार प्रताप. बर अनुमोदन आहे का? आहे, अनुमोदन आहे. फटक्यात बोला. बाळ मंदार, होय बाबा, व्यथा कथन कर. चालेल बाबा. साहेब, तुमच्या वयाचा आणि तुमच्या पदाचा मान ठेवून मी माझी व्यथा मांडतो साहेब. बापरे. साहेब, मी नव्या पिढीचा असल्यामुळे माझे असे काही शब्द अनुचित वाटतील त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्षित केलात तरी चालेल साहेब. मी तुले दुर्लक्षित करायच्या पहिले बोल. नाही नाही साहेब, मी सांगतो साहेब. साहेब, ही मुलगी आहे ना साहेब, ही मुलगी मला भर रस्त्यात चाकू दाखवते. हो साहेब, आणि मला म्हणते ये तुला लवशिपचा अनलिमिटेड रिचार्ज देते, मला 1000 रुपये दे. मी म्हणालो मला नको आहे, हे मला आवडत नाही, मला नको आहे. हे तर काहीच नाही साहेब, मला भर रस्त्यात सगळ्यांसमोर म्हणते मिठ्ठा जामून. मिठ्ठा जामून. साहेब तुम्ही सॉरी 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 मिठ्ठा जामून. अय बरी, हे असं काय माहिती काबरं बोलतो? मिठ्ठा जामून काबरं बोलते तू? आता मी मीठा जामूनच बोलले ना. खट्टा जामून थोडी काय बोलली आहे मी त्याला. आता मी त्याला काय बोलते की एवढी टवका पोरगी त्याला लवशिपचा हँडल द्यायला तयार आहे, मग 1000 रुपयाचा रिचार्ज मारायला उसवते काय तुझी? बघा कशी निर्वाच्य भाषा आहे साहेब, निर्वाच्य भाषा आहे. अरे तू बाबा, नीट बोल ना बाई. अरे बाबा, शिलाई उसवते काय तुझी? बोका पडतात काय? नाही, बोका पडतात काय? ए बाई, अरे तू माया समोरच त्याला काही माही बोली राहिली. याला काय अर्थ आहे का? हा कराय मिठ्ठा जामून. बघा तुम्ही आता कशाला म्हणताय साहेब? म्हणताय साहेब? ते माया मी तोंडात बसी गेलो बे, मिठ्ठा जामून. नक्कीच आहे ना साहेब. नाही, पण ते मस्त वाटतं असं मिठ्ठा जामून का? कारण तो दिसतो ना मिठ्ठे जामून. उठ बसा. हे हातवारे सुद्धा फार हे अरे थांबा ना साहेब, मला हे सांग. काय हातवर आहे साहेब, सांगा मला. अरे त्याचं संशोधन चालू आहे, 2 मिनिटं थांब. भाऊ, तुला कोणत्या मुहूर्तावर इले जेवलीस का असा मेसेज करलता का? नाही, मग ही बॅग तुझ्या डोक्यावर कस काय बसली? नाही नाही, कायदे कानून बदलले आता, तुम्हाला माहिती का? आता जेवलीस का म्हणणं म्हणजे काय? आय लव्ह यू म्हणणं गुन्हा दाखल होऊ शकतो. नव्हे नव्हे साहेब, नव्हे. माझ्या सुपुत्राने असे काहीही केलेले नाही. हो हो. पण साहेब, हे जे आहेत हे आमचे भाडेकरू आहेत. हा. आमच्या आजोबांनी आमच्या खोलीतील एक भाग त्यांच्या आजोबांना भाडे तत्वावर दिला होता. बरं. तेव्हापासून ते 65 रुपये भाड्यावरती आमच्याकडे राहत आहेत आणि आजही 65 रुपये भाड्यावरतीच राहत आहेत. बरं. त्यामुळे ह्या ज्या बाई आहेत, ज्या आत्ता अशा बसलेल्या आहेत, ह्या सतत आमच्याशी भांडत असतात, दमदाटी करत असतात. हो. बाई, खरं बोलताय काय? नाही साहेब, खरं सांगू काय, ही फॅमिली एकदम पावटी फॅमिली आहे. हे पहा, अरे निर्वाच्य भाषा आहे. हे पहा, हे काय साहेब? अरे काही बी नका बोलू ना माझ्या समोर. खरं सांगते साहेब, यांच्या सगळ्या कळा मला माहिती आहेत ना. एक काम करा साहेब, याला आहे ना, याला 10 मिनिटं माझ्यावर बाहेर पाठवा. बरोबर हा झिंगूर येईल आणि केस मागे घेईल बघा. ये बात मेरी माँ, जिच्या दादागिरीची एरिया मध्ये आई वाट अशी माझी माँ चेतना भट. ये बात. हे पहा, असं टाळ्या आणि शिट्ट्या आणि असं असं करून यांना भारी वाटतं, यांना छान वाटतं. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्या गोष्टीचा माज आहे यांना. ये बाबा, अरे ओ अरे तुम्हाला समजतंय का? हा जो ड्रेस घातलाय मी ना, हा पोलिसाचा आहे. आता मी खरा पोलीस आहे का बहुरूपी आहे? खरे पोलीस खरा पोलीस आहे ना, मग मी पोलीस वाटावा ही जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर. तुमच्यावर आहे. कशी काय? अशी काय म्हणजे? तुम्ही जर मला घाबरले तर मी पोलीस वाटीन ना, त्याच्यामुळे जबाबदारी तुमच्यावर आहे. काय आहे, तुम्ही जर मला घाबरले नाही तर मग स्किट संपल्यावरती माझ्या कंटेनर मध्ये शाळा भरी. जबाबदारी कोणाची आली आहे?
मान्य आहे आमची देखील जबाबदारी आहे पण तुम्ही सुद्धा पोलीस वाटाल असं थोडं तरी काहीतरी करा साहेब, त्यांनी त्रास दिलेला आहे साहेब त्यांनी त्रास दिलेला आहे साहेब त्यांनी त्रास दिलेला आहे मी कशाला इकडे हा? शांत बस. अरे ओ भाई, अरे तुम्ही खुल्लम खुल्ला डायरेक्ट म्हणजे कानून समोरच कानूनचा खिलवाड करू राहिले. याला काय अर्थ आहे? तुम्ही डायरेक्ट धमक्या देऊ राहिले, तुम्ही ब्लॅकमेल करताय तुम्ही. नाही ना शेठ मग शेट आहे- शेट आहे का मी? असं नाही आहे, तुम्ही ऐकून तर घ्या. आता एवढा हँडसम मेन इन ब्लॅक असताना ब्लॅकमेल कशाला करू ही काय भाषा आहे ही काय भाषा आहे काय भाषा आहे? अशा पद्धतीचं आमच्याशी बोललं गेलं तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जगायचं तरी बरं कसं नाही नाही. मग मारायचं बरं. बघा हे बघा हे पहा अरे तू नको ना बोलू भाई, जरसा तोंडाला कुलूप मार ना तुया. अरे मग तो कसं बोलतो? नाही नाही बाबा माझ्याकडे एक आठवण आहे ती मी नमूद करू का होय म्हणजे आपल्या तक्रारीला बळकटी घेईल बाबा. तू लवकर बोल, नाही तर मी वळकटी टाकून जपीन आता अडी. माझी आठवण अशी आहे साहेब ही जी मुलगी आहे माझा डावा हात घेते त्याची करंगळी घेते आणि ती पिरगळते. हो एक नंबरचा पेद्रा आहे हा. एक नंबर. मी दाखवते तुम्हाला. इकडे ये. मी नाही आद्य मी नाही आद्य नाचू. अरे पावता दे कशी पिरगळते आता. आद्य. जाऊ बरं. ये बो असं करते आणि असं करते. अरे काय भाई आहे तू. आ, केवढं करतो तो. विनय भंग आहे साहेब हा विनय भंग आहे. दाखव का खाजा. मागे वा याला काय अर्थ आहे. हे असं करतात ह्या अरे हो. या दोघी माया लेकी असं करत असतात एवढं काय नाही साहेब, असं करून असं केलं आई आई तरी आई आई एवढं होत आहे यांना. ऐकतं काय? अरे तुम्ही इथल्या काय डेंजर बाय भाऊ, एक नंबरच्या दांड बाय तुम्ही, दांड एकदम भुकेले तुम्ही. अरे माया समोर तुम्ही त्यांच्या करंगळ्या पिरगाळताय. याला काय अर्थ आहे. साहेब म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आम्हाला न्याय द्या नाही नाही, सगळं तुम्हाला भेटीन. आमचे माने साहेब आहे ते न्यायप्रिय आहे, यांचा निकाल बरोबर लावतील. मी ना लिहून घेतलंय सगळं. माने साहेब आले की त्यांना सांगा तुम्ही, न्याय भेटीन तुम्हाला. खोटं बोलताय. आ, तू गुच्चू बसला बाई, खाली बसता काय तू. पाटील, काय गडबड चालली आहे? जैन साहेब, जैन जैन काय कोण आहे ती? काय विषय? छेडाछेडीचं मॅटर आहे. होय का? पोरगान पोरगी. कोण आहे? हा पोरगा. हो पोरगा आहे का? अरे साहेब, अरे साहेब, 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 अरे साहेब नका हो. पोरीला चिडतोय जोय? साहेब साहेब पोरीला चिडतोय जोय? इकडे साहेब साहेब इकडे पुढे इकडे इकडे पुढे साहेब, इकडे साहेब. पुढे जरा थांबा तुम्ही, मध्ये बोलायचं नाही कोणी. पाटील मागवा साहेब, मागवा. पुढे ये इकडं. साहेब तसं नाही साहेब. पुढे ये इकडं. साहेब. खाली बसा. पुढे ये इकडं. साहेब. इथं उभा राहा. साहेब. इथं उभा राहा. साहेब. तोंडवर कर. पुरी बाळी का रस्त्यावर पडले त्या घर माकडा हा बिंदास चिडतोय जोय रे तेसनी. नव्हे, नव्हे. काय नवे नवे दादा या बाई. ताई तुमच्या दोघांची पोरगी आहे नाही, काळजी करायची नाही. आता मी आलोय की नाही, आता ह्याला बराबर वटणी कशी झाली रे तुझी? वाजवू का परत एक? साहेब. वाजवू का? साहेब 2 क्षणू संत घ्या साहेब 2 क्षणू संत घ्या साहेब. सदर मुलगी माझी कन्या नव्हे, हा. सदर मुलगा माझा सुपुत्र आहे. ह्यो तुमचा सुपुत्र आहे? होय साहेब. तुझा सुपुत्र आहे? ह्यो तुझा सुपुत्र आहे? साहेब ऐक. हा? अरे ह्यो तुझा सुपुत्र नाही, ह्यो तुझा कुपुत्र आहे बिन्या. हा? ह्याला जन्माला घातलं तेव्हा तुला जरा पण वाटलं नाही का अरे बापरे हे काय जन्माला घातलंय मी? नव्हे, नव्हे, साहेब. वाटलं नाही तुला? तसं नव्हे, साहेब. कसं आहे मग? वळण नाही लावता येत त्याला? होय, साहेब. जरा लाईनीवर नाही आणता येत त्याला? कसं असतंय, जशी खाण असते की नाही तशीच माती निघतीये. साहेब. आलं का लक्षात तुझ्या? साहेब, मग कसं आहे? साहेब मायवाला ऐका तुम्ही, मायवाला काय ऐका. काय पाटील? त्यांचा स्टार्टर जरा उशिरानं चढतो. हं. हा ते ना सुरुवातीला पहिले वेळ घेता. अरे पाटील मग काय पुरीच्या पदाराला हात घालस तोवर थांबायचं का आपण? तसं नाही. तुम्ही काय टाइमपास करीत बसलाय? ह्यांचं काय कोण घेत बसलाय तुम्ही? टाइमपास नाही. पाटील महाराष्ट्र आहे यो. हो सर. कती आहे का? नव्हे नव्हे साहेब. नाही का नाही? संतांची परंपरा आहे महाराष्ट्रावर आपल्या. संत आपल्यावर संस्कार केलेत संतांनी. साहेब साहेब काय? साहेब, माफ काय? करा माफ करा काय? तुमच्या कार्यपद्धतीवर माझा पूर्णतः विश्वास आहे. अधिक्षेपासाठी माफ करा. वाजवीन एक नको नको मला शानपणा शिकवतोय जोर. नव्हे साहेब. कठीण कठीण शब्द वापरून काढवतोय जोर मला. हा? होय रे काय नवीन नवीन काय नवीन नवीन काय सर काय सर काय दोन मिनिटं पाटील? ऐका. काय बोला? अरे बोला ना तुम्ही रे पाटपाट रे. पाटील तुम्ही कशाच्या नावाने त्यांची वकिली करताय हो? केली नाही सर. पाटील या पोलीस स्टेशन मध्ये 2च गोष्टी चालते त्या. एक म्हणजे कायदा आणि दुसरा म्हणजे मानेचा हात. Yes, sir. ताई या ताई, ओ ताई या ताई. ही तुमची मुलगी आहे का? तुमची मुलगी आहे नाही? हो साहेब. हो साहेब ही माझी कन्या आहे. काही घाबरायचं नाही खोटे आहे. तुम्ही. हे खोटे मी आता आहे. पोलीस स्टेशन मध्ये ए कशाला मध्ये बोलतोय रे? कशाला बोलतोय मध्ये? बसा खाली दोघं. आता काळजी करायची नाही ताई, कळलं का? पोलीस आहे मी आता. ए बेटा असं घाबरायचं नाही. कोणाला ह्याला घाबरतीच होय? आणि तू पण एक गोष्ट लक्षात ठेव,
असल्यानं बसणं 4 हात लांब राहायचं चार का